गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत? मजेत ना? आणि पैसे कमवताय ना? तर कमवलेच पाहिजे. आज आहे आपल्या 50,000 कॅपिटलचा 7वा दिवस. आज बघूया, मार्केट ओपन झालं आहे. तर हा निफ्टीचा चार्ट आहे आणि हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. बघूया आपल्याला कुठल्या जास्त शेजारमध्ये मोमेंटम मिळते आणि आपण तिथे ट्रेड करूया. काल पूर्ण मार्केट साईडली बुलिश होतं, त्याच्यामुळं काल मी काय ट्रेड वगैरे केला नाही. तर आज ट्रेड बघूया कुठे मिळत आहे. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल तर डोजीच आहे. कुठे मिळतात आता? याची पहिली 5 मिनिटाची कॅन्डल डोजी आहे, त्याच्यामुळं याची कॅन्डलची ब्रेक करून याच्या यायला तर वरती जाऊ द्या, तरच आपल्याला एक ट्रेड बसेल. कारण नाहीतर हा मार्केट इथून पण रिव्हर्सल होऊ शकतो. उद्याला बजेट डे आहे, त्याच्यामुळे मार्केट असं वाटतंय की थोडंसं साईडवेज असणार आहे. एक तर साईडली बुलिश असेल, नाही तर साईडली बेरिश असेल. कारण उद्याचं बजेट काय येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेऊया. 150 क्वांटिटीचा आहे. ठीक आहे, आपण ट्रेड घेतलेला आहे आणि याच्या खालचा आपला स्टॉप लॉस असेल. आपण 150 क्वांटिटी घेतले, त्याच्यामुळे आपण काय करूया, आजच्या सेशनमध्ये एकच ट्रेड घेऊया आणि 1:2 टार्गेट अचीव करायचं बघूया. ओके, याला थोडंसं बफर देतो आणि ठीक आहे, 1:2 टार्गेट बघताय का बघू. ओके, जातोय. आरामशीर होल्ड करायचं, काय हरकत नाही. 1:2 टार्गेट आहे आपलं. एक तर टार्गेट जाईल, नाही तर स्टॉप लॉस नाही, दोन्हीपैकी एकच होईल. आणि आज आपण एका ट्रेड घेणार आहोत, कारण उद्याला बजेट डे असल्यामुळे मार्केट आज कुठे ना कुठे साईडवेज असेल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपला पहिला स्टॉप लॉस गेला किंवा पहिलं प्रॉफिट आलं तर आपण बस तिथून ट्रेड क्लोज करणार आहोत. इंडेक्सवरती कॅन्डल छान बनवत आहे. स्टॉप लॉस थोडासा ट्रेल करून ह्याच्या खाली आणूया. ओके, टार्गेट फिक्स आहे आपला, स्टॉप लॉस कमी केला आपण. मतलब याच्यामध्ये आपला गेला तर उगीच छोटा मायनर आपला लॉस होईल. जास्तीत जास्त 5 पॉईंटचा लॉस होईल आपला, दुसरं काही नाही होणार याच्यामध्ये. ठीक आहे, आपला स्टॉप लॉस इथे झाला आहे पहिला. बघू शकता आपण किती पॉईंटचा स्टॉप लॉस गेला आहे ते. बघूया आपला स्टॉप लॉस कितीचा गेला आहे. 457 रुपये गेलेले आहेत. आपण आपली बाईंग होती 365ला आणि 362 रुपये गेले, म्हणजे 4 रुपयाचा स्टॉप लॉस गेला आहे आपला फक्त. ठीक आहे.